सर्वात प्रथम सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद. मी साक्षी प्रमोद सिंग परदेशी. मी नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्स द्वारा आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत आहे. माझा स्पर्धक क्रमांक आहे NTFCA. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे महिला दिवस. ओळखा पाहू मला, मी कोण, सजीव की निर्जीव, मानव की दानव, यासारखे प्रश्न माझ्या मनात एकामागोमाग का आले की विचारते मी तुम्हाला. आता तुम्ही मला ओळखलंच असेल. मी सावित्री ज्योतिबा फुले या पृथ्वी सागरावरील शिक्षणाचे रोपटे लावणारी एक मुलगी, एक माता, जननी. अनाथ आजच्या समाजाने मला यंत्र बनवले आहे. मला जगण्याचा व या संसार सागरी रूपे येण्याचा मला हक्कच द्यायला तयार नाही. ही अर्थ हक्क सर्वच तरुण उमटत आहे. वाचवा वाचवा, लेख वाचवा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्व साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. खरं तर आज 8 मार्च सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतोय. जणू असं वाटायला लागलंय की आजच माझा जन्म झालाय की काय, आजच माझा वाढदिवस आहे की काय. सर्वजण येऊन म्हणताय महिला दिनाच्या शुभेच्छा. मग कुठेतरी प्रश्न पडला की आजच आमच्याबद्दल इतकं प्रेम का व्यक्त केलं जातंय, आजच आमच्यावर एवढ्या शुभेच्छांचा वर्षाव का होतोय. खरं तर 8 मार्च हा नेमके आहे तरी काय. जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या स्वातंत्र्य दिनासाठी असावा का? किती खंताची बाब आहे ना. वर्षातील 365 दिवसापूर्वी फक्त एकच दिवस महिलांबद्दल असावा का? आज मग सुरक्षित इथं कुणाची बहीण, कुणाची आई, ही ओळखताना मग हदून जातं. ही फक्त एक वळ नाही तर आपल्या समाजाची कटू वास्तविकता आहे. आपण महिला दिन साजरा करतो. महिला सुरक्षित आहे का? आई जी आपल्याला जन्म देते, बहीण जी आपली काळजी घेते, आज ती सुरक्षित नाही. स्त्रीला आपण देवी मानतो, तिची पूजा करतो, पण त्या स्त्रीला रस्त्यावर, घरात अन्याय सहन करावा लागतो. प्रश्न आहे, चूक कुणाची? स्त्रियांच्या कपड्याची, तिच्या वागण्याची नाही. चूक आहे ती त्या विकृत लोकांची. स्त्रियांना आपण फक्त एक वस्तू म्हणून बघितलं जातं, पण आज गरज आहे स्त्रियांची आदर करण्याची. मुलांना हे शिकवलं पाहिजे की स्त्रियांचा आदर करा. आजही आपल्या समाजात बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे घडतात. घरात, रस्त्यावर, अगदी ओळखीच्या लोकांकडून सुद्धा. हा फक्त एका व्यक्तीवर होणारा अन्याय नाही तर आपल्या संपूर्ण समाजाचा डाग आहे. पण आपण इथंच थांबतो का? नाही. बालविवाह, स्त्री भ्रूण हत्या, घरगुती हिंसा, शिक्षणातील भेदभाव, हे सगळे प्रश्न अजूनही आपल्या समाजामध्ये आहेत. आपण मुलींना नेहमी सांगतो सावध राहा, मर्यादित राहा, पण कधी आपण मुलांना शिकवलंय का स्त्रियांचा आदर करा, तिची काळजी करा. अशाच एका लता भगवानगरे नावाच्या महाराष्ट्रातील एका छोट्या कुटुंबातील महिला, तिचं आयुष्य खूप कठीण परिस्थितीत गेलं. तिच्या पतीला गंभीर आजार झाला आणि उपचारासाठी पैशांची खूप गरज होती. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की हाताला काही मार्ग नव्हता. पण लता ताईने हार मानली नाही. वयाच्या 65व्या वर्षी तिने लोक विश्रांती घेतात तिथे तिने धाडसाने एक वेगाने निर्णय घेतला. तिने मॅरेथॉन धावण्याचा निर्णय केला. कोणत्याही व्यावसायिक तयारी नाही, विशेष सुविधा नाही, फक्त मनातील जिद्द आणि आपल्या पतीला वाचवण्याची तळमळ. अनवाणी पायाने साध्या नोकरी साई तिने शर्यत पूर्ण केली. तिची जिद्द पाहून संपूर्ण देश भारावून गेला. त्यांना बक्षीस मिळालं, मदत मिळाली, त्यांच्या पतीला उपचारांसाठी पैसे मिळाले. शेवट जाताना एवढंच म्हणेल, एक नाजूक कलिका आईच्या उदरात रुजली, या सुंदर जगात येण्याचे स्वप्न पाहू लागली. तिच्या हळूवार चालीने आई मनोमन सुखावली. तिची ऋतून पावले मनांग साधू खालू लागली. माय लेक सुख स्वप्नात असताना बापाला वंशाचा दिवा ठेवला व ह्या कलिकेला जगात येण्याचा हक्क त्याने नाकारला. आई, बहीण, मैत्रीण, बायको त्याला हवी होती, मग जन्माला येणारी मुलगीच का नको होती? ती कधी का अत्यंताने निवत होती. खरंच बाबा, शिक्षण, सरकार, हुंडा लग्न याची काळजी करू नका. खरंच बाबा, मी बनेल तुमची शान, मी राखेल तुमचा मान, असे करेल काम की जग करेल तुमचा सन्मान. पण खरंच बाबा, मला या जगात एकदा तरी येऊ द्या. ह्या नाजूक परीचं एक सुंदर फुल होऊ द्या, एक सुंदर फुल होऊ द्या. तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे. सांग आई बाबांना जन्म मला घेऊ दे. पहा मग फिरून मी पुन्हा कधी येणार नाही. पहा मग फिरून मी पुन्हा कधी येणार नाही. भाग्य कन्यादानाचे तुम्हा दोघांनाही देणार नाही. डोळे येता भरून तुझे पदर मला होऊ दे. डोळे येता भरून तुझे पदर मला होऊ दे. सांग आई बाबांना जन्म मला घेऊ दे. सांग आई बाबांना जन्म मला घेऊ दे. धन्यवाद.